आमच्या आष्टी तालुक्याच्या दृष्टीनं ही जीवनवाहिनी आहे। हा प्रकल्प होणं हे स्वप्न मी म्हणजे 2 सेकंड टर्मला ज्यावेळेस आमदार होतो 5-6ला मी हे स्वप्न पाहिलं होतं आणि आता 2024ला त्या स्वप्नाची पूर्तता होते म्हणून अतिशय आनंद आहे। तुम्ही मतदारसंघात पाहत नाहीत का, लोक वाजत गाजत या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी आता फक्त देवेंद्र फडणवीस साहेब हे 5 तारखेला माझ्या मतदारसंघात येत आहेत हे सांगण्यासाठी सगळ्या मतदारसंघात फिरतोय। तो प्रोजेक्ट नक्की कसा आहे, कुठे उभारलेला आहे? हा एकूण प्रोजेक्ट हा 2800 कोटीचा सुप्रमासह झालेला आहे। त्यातलं 200 कोटीचं काम मी 2007ला चालू केलं। मध्ये 10 वर्ष मी आमदार नव्हतो, 2% सुद्धा त्या प्रकल्पाचं काम झालं नाही। पण आता मात्र या प्रकल्पाचं मी आमदार झाल्यापासून 23% काम केलं आणि मागं साहेबांना आम्ही भूमिपूजनाला बोलत होतो। भूमिपूजन नाही, हे शेवटचा जो बोगदा आहे त्या बोगद्याचं शुभारंभ हा देवेंद्रजींच्या हस्ते होणार आहे आणि तो होऊन हा प्रकल्प पुढच्या 1 वर्षामध्ये पूर्ण कसा करायचा हे आम्ही पाहतोय आणि आम्हाला 1.68 TMC पाणी मिळाले। आणखी 4 TMC पाणी आम्हाला पदरात पाडून घ्यायचे आणि खुंटेफळचा जो साठवण तलाव आहे त्या साठवण तलावाची आणखी 11 मीटरने हाईट वाढवण्याची परवानगी ही एवढी मागायची। याच्यामुळे किती हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आणि किती हजार लोकांना याचा? जवळजवळ 27,457 हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार। म्हणजे माझा आष्टी तालुका जवळपास पूर्णच्या पूर्ण हा ओलिताखाली येतोय। म्हणजे 100% बागायती तालुका हा यामुळे होणार आहे आणि देवेंद्रजींनी आमचं हे काम केलेलं आहे। प्रत्येक गावात जाताना सगळ्याच लोकांना 100% कार्यक्रमाला येण्यासाठी आमंत्रित करतात। मी गावांना विनंती, हे बघा मंडपच टाकला 55 का 60 हजार खुर्च्याचं। त्याच्यामुळं मग आता लोकांना आमचे जे महिला आहेत भगिनी, ज्या भगिनींनी म्हणजे लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्याच्यानंतर सगळे आमचे वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, ह्या सगळ्यांना आम्हाला बोलवायचं ना, निमंत्रित करायचे आणि निमंत्रित करून आमच्या लोकांना तो आनंदोत्सव सोहळा पाहायचा आहे। कारण पुढच्या 25 पिढ्या आमच्या सुखानं जगणार आहेत। एवढं मोठं काम हे देवेंद्रजींनी जर करून दिलं असेल आणि राहिलेलं ते करणार असतील तर साहेबांचे आभार मानण्यासाठी लोक येणार आहेत। मी निमित्त मात्र आहे लोकांना निरोप द्यायला। लोकांना पण इच्छा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा जनरल एखाद्या कार्यक्रमाला पहिल्यांदा जात आहेत म्हणून ते सुद्धा औत्सुक्य लोकांच्या मध्ये आहे की पहिला मान मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जनतेमधला पहिला कार्यक्रम घेण्याचा मान आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।